नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी 13 केंद्रांवर शिरूर तालुका प्रज्ञाशोध परीक्षा संपन्न. 7031 विद्यार्थ्यांचा सहभाग. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनचे सलग 4थ्या वर्षी आयोजन. शिरूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासात आरोग्य व शिक्षण विभाग महत्त्वाचे आहे. शैक्षणिक क्षेत्रातील भौतिक व पायाभूत इत्यादी सर्व प्रकारच्या आमूलाग्र बदलासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर प्रयत्नशील आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी बालपणीच बाळकडू मिळावे या उद्देशाने शिरूर तालुक्यातील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी गेली 3 वर्ष स्पर्धा परीक्षेचं आयोजन डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन करीत आहे. यंदाचे हे 4थे वर्ष असून आज शुक्रवारी तालुक्यातील 13 केंद्रांवर सकाळी 9 ते 10 या वेळेस संपन्न झाली. या परीक्षेत 7031 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. जयसिंगपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा या उपक्रमामध्ये सिंहाचा वाटा आहे. पंचायत समिती शिरोळ शिक्षण विभाग गट विविध उपक्रमांचं आयोजन करीत असते. या परीक्षांमुळे शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय निवड परीक्षा, मिशन अंकुर परीक्षा यासह भविष्यातील अनेक स्पर्धा परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी उपयोग होत आहे. जिल्हा परिषद शाळा, जयसिंगपूर नगरपालिका या शाळांमधील मराठी व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी शिरोळ तालुका प्रज्ञाशोध परीक्षा झाली. परीक्षा केंद्रांवर भेट देऊन शुभेच्छा देण्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर उदगाव येथील परीक्षा केंद्राला भेट दिली. त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, पंचायत समिती सदस्या सौ दीप्ती जाधव, गट शिक्षणाधिकारी भारती कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे, माळी, केंद्र प्रमुख यशवंत पेठे हे होते. कन्या व कुमार विद्या मंदिर घोसरवाड परीक्षा केंद्राला जिल्हा परिषद कोल्हापूर समाज कल्याण सभापती सौ श्रद्धाताई गायकवाड, पंचायत समिती शिरोळचे सदस्य बाबासाहेब वनकोरे, घोसरवाडचे विजितसिंह शिंदे सरकार व अविनाश गायकवाड यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. शिरोळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुर्णे व रणजित कदम यांनी विद्या मंदिर शिवनाकवाडी येथे भेट दिली. सौ स्वरूपाताई पाटील यड्रावकर यांनी दानोडी केंद्राला भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान डॉक्टर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या स्नुषा स्फूर्तिताई यड्रावकर यांनी केंद्र शाळा नांदणी येथे भेट देऊन सदिच्छा दिल्या. केंद्रीय शाळा आकिवाट येथे पंचायत समिती सदस्य नाना उपाध्ये यांनी भेट दिली. कुरुंदवाड येथील कन्या विद्या मंदिर नंबर 1 शाळेतील केंद्राला समाज कल्याण सभापती सौ श्रद्धाताई गायकवाड यांनी सदिच्छा भेट देऊन समाधान व्यक्त केले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या स्नुषा स्फूर्तिताई यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, गट शिक्षणाधिकारी सौ भारती कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत यांनी दत्तनगर केंद्रात भेट दिली. तालुका व जयसिंगपूर नगरपालिका येथील केंद्रावर जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भेट देऊन परीक्षा कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. गेली 4 वर्षे सुरू असलेल्या आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या शिरोळ तालुका प्रज्ञाशोध परीक्षा STS मुळे पहिली, दुसरी वर्गातील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेसंदर्भातील भीती दूर होऊन आत्मविश्वासाने सामोरे जात असून शिष्यवृत्ती, नवोदय यासारख्या स्पर्धा परीक्षेत शिरोळ तालुक्याचा निकाल चांगला लागत आहे. या उपक्रमांबद्दल तालुक्यातील पालकात समाधान व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावणे हेच ध्येय. शिरोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व अधोरेखित करत प्रज्ञाशोध परीक्षेसारख्या उपक्रमांना प्राधान्य दिलं जात आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी, त्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर व्हावी आणि आत्मविश्वास वाढावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आणि विशेषतः मुलींनी भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी हे उपक्रम राबवले जात आहेत. प्रज्ञाशोध परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदय तसेच इतर स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करण्यास मदत होत आहे.
भविष्यात या स्पर्धेला आणखीन व्यापक स्वरूप देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा मानस आहे. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.